कसं आहे, त्या एक बौद्धांची एक छोटी जातक कथा आहे, तिचा उल्लेख करतो मी. बौद्धांच्या जातक कथेत एक जातक कथा अशी आहे की माणूस दुःखाला, वेदनेला कंटाळला आणि त्यांनी ठरवलं की आता संसार सोडून द्यायचा, जंगलात जायचं. मग त्याने घरदार सोडलं, जंगलात गेला, झोपडी घातली, झऱ्याचं पाणी पिऊ लागला आणि मग राहू लागला, जंगलातच राहू लागला. एके दिवशी जंगलात तो फिरत असताना मागे त्याने पाहिलं, थोड्या अंतरावर पाठीमागे वाघ होता. तो आपल्याच दिशेने येतो आहे हे त्याला जाणवलं, म्हणून तो वेगाने वाघाकडे पाहत पण पुढे पाऊलं टाकत वेगाने जात होता. तो दुर्दैव असं की पुढे पाऊल टाकून जात असताना समोर विहीर होती. तो पाहत होता मागे, चालत होता पुढे, त्यामुळे तो विहिरीत पडला. पण दुर्दैवात सुदैवाने, माझा शब्द नीट ऐका, दुर्दैवात सुदैवाने तो पडता पडता त्या विहिरीच्या काठावर झाड होतं, त्या झाडाच्या फांदीला त्याचा हात टेकला. त्याला वाटलं की आता आपण वाचलो, आपण आता खाली पडणार नाही आणि मरणार नाही. मग त्या फांदीला धरून लटकू लागला. त्याला वाटलं त्याला पोहता येत होतं, खाली पडलं तर पोहून आपण काही वेळ जिवंत राहू. पण त्याचं दुर्दैव असं की त्याला खाली पाहिलं तर पाणी नव्हतं, खडक होता, म्हणजे खाली उडी मारता येत नाही, कपाळ मोक्ष होईल आणि तू संपून जाशील, म्हणून खाली जाता येत नाही. मग त्याने तिथेच थांबण्याचा प्रयत्न केला. तितक्यात तिकडून तो वाघ आला. तो वाघ विहिरीच्या काठावरच उभा राहिला, पाहू लागला. म्हणून त्याने काय केलं, त्या फांदीला धरून तो थांबला आणि खाली उतरायचा प्रयत्न केला, पण खाली तो उतरू शकत नव्हता, त्याला उतरता येणं शक्य नव्हतं, तिथेच लटकू लागला. मग तिथं सुद्धा थांबणं अशक्य झालं, कारण खालून साप येत होता. खालून साप येत होता आणि तो साप वरच यायला लागला, याची त्याला भीती वाटली. असं मरणाचं लेणं असलेलं जगणं माणूस जगत असतो. चौकडून तुम्हाला घेरलेलं आहे, चौकडून तुम्हाला घेरलेलं आहे. हे वेदनेचं जाळं तुमच्या सभोवती विणलेलं आहे परमेश्वराने. म्हणून ती वेदना पचवता आली पाहिजे, तिचा आशय कळला पाहिजे, आणि मगच तुम्हाला जीवनाचा अर्थ कळतो, जीवनाचा माणूस कळतो. जीवन कसं जगावं, कसं जगू नये, आणि कसं जगू नये हे कळल्याशिवाय कसं जगावं हे कळत नाही. आधी कसं जगू नये हे कळलं पाहिजे, आणि कसं जगू नये ही शाळा शिकवते, आई वडील शिकवतात, समाज शिकवतात, गुरु शिकवतात, आणि ते तुम्हाला आठवतं, ते स्मरवतं, आणि मग तेच तुम्ही उगाळण्यासाठी, पुन्हा 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 सांगण्यासाठी, उगाळण्यासाठी म्हणून एकत्र येतात. आता ते सांगता सांगता विसरलं थोडंसं. त्या जातक कथांमध्ये तो माणूस होता, लटकू लागला, आणि मग वर त्याला वाटलं झाडाला लटकून वर जावं. त्यानं वर पाहिलं, वर मधाचं पोळं होतं, वर मधाचं पोळं होतं. म्हणून वर जाता येत नाही, खाली उडी मारता येत नाही, काठावर येता येत नाही, वाघ उभाच आहे. म्हणून तो तिथेच लटकत थांबला. पण मित्र, गंमत काय झाली, वरच्या मधाच्या पोळ्यातून एक एक मधाचा थेंब त्याच्या ओठावर पडू लागला. तो ते मधाचा थेंब चवीने चाटत होता. चौकडून मरणाने घेरलेला आहे, मरणाच्या वाटा बंद नाही आहे, चालू आहे, पण मधाचं थेंब
ओठावर पडल्यानंतर त्याला तो चाटावासा वाटतो. आज तुम्ही इथे जमलात, हा तुमच्या जीवनातला मधाचा थेंब आहे. कारण तुम्ही त्याशिवाय तुम्ही एकत्रच येणार नाही ना. त्यानं मधाचा थेंब त्याही परिस्थितीत घेतला. जीवन हे असं आहे. जीवन जगताना आपण विचार कमी करतो आणि अविचार अधिक करतो. कधी कधी अविचारालाच विचार मानतो आणि ती चूक एकदा झाली की दुरुस्त होत नाही. आता या वयात तुम्हाला मी अरे म्हणावं की आहो म्हणावं, हा मला प्रश्न येतो अनेकदा. तर मी बहुतेक आहो म्हणतो, बहुतेक. एखादा मुलगा जर म्हणाला, सर मला आहो म्हणू नका, मला आरे म्हणलेलं आवडतं, तर मग मी आरे म्हणतो. पण या सगळ्या गोष्टी जीवन जगताना आपल्याला अंगीकारल्या, स्वीकारल्या पाहिजेत, तरच आपण लोकांना काही सांगू शकतो, देऊ शकतो. आता माझं काय झालं आहे, आता मध्येच ते गोष्टीतलं मधाचं पोळं विसरून राहिलं. आता ते विसरून राहिलं, नंतर एकदम आठवलं की महत्त्वाचा मुद्दाच राहिला. महत्त्वाचा मुद्दा तो आठवला निदान. आणि माझ्याऐवजी तुम्हाला कोणाला नंतर आठवला असता तर म्हातारं विसरभोळं झालं चालायचं असं म्हणाला असता. माझ्या सुदैवाने उशिरा का असेल तर मला पॉईंट सापडला आणि मी तो तुमच्यासमोर. मित्र, काय मुलांशी बोलण्याचं मला फार हौस होती. मी मुलांच्या समोर उभं राहिले की बोलत होतो, मला आवडत होतं. आता तेव्हाच्या माझ्या वयाप्रमाणे, माझ्या आवाजाप्रमाणे, माझ्या आठवणींप्रमाणे, माझ्या वाचनाप्रमाणे आता होत नाही आहे. याचं दुःख आहे मला, कारण ते होतच नाही. आता तुमच्या देखत घडलं, ते काही मुद्दाम नाटक करून मी घडवून आणलं नाही. तर या गोष्टी होतात, त्या तुम्हालाही होणार आहे, त्या होत राहतील. त्या विसरू नका की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्या येणारच, त्या कशा आपण ओव्हरकम करायच्या ते ठरवून आपण आपलं जीवन जगावं. जगाला आपण देत जावं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे आपणही द्यायला शिकलं पाहिजे, आपणही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. मित्रहो, या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र आलात, याचा आनंद आहे तुम्हाला आहे आणि आम्हालाही आहे दोघांना. दुर्दैव हेच आहे की आम्ही दोघेच राहिलो. आमचे सहकारी जे आहेत ना, त्यांचं स्मरण होतं, आठवण होते. एकापेक्षा एक माणसं होती आमच्याकडे शिक्षक म्हणून आलेली, आणि त्यांनी विद्यार्थी नाही घडवली, माणसं घडवली. आणि माणसं घडवणं जास्त महत्त्वाचं असतं. ते आईवडिलांचं, गुरुचं कर्तव्य असतं. त्या दृष्टीने हा मेळावा तुमचा अत्यंत उपकारक, पोषक आहे. तेव्हा याच पद्धतीने जीवन जगणं हे अत्यंत आवश्यक आहे. एवढं सांगतो आणि आपली रजा. एक आयुष्याचं एक विदारक चित्र सरांनी सटायर पद्धतीने आपल्यासमोर मांडलं, याबद्दल आपण खरोखरच कृतज्ञ आहोत. यानंतर आपल्या कार्यक्रमाचा एक भाग राहून गेलेला आहे. इथे सौभाग्यवती रायगावकर उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम राहून गेला आहे. मी रायगावकर वहिनींना इथं आमंत्रित करतो की त्यांनी इथं यावं. गाणं म्हणतील, एखाद दोन भावगीत होतील, परत परिचय होईल, परत भावगीत होतील. थोडक्यात कोणालाही कंटाळवाणा किंवा जांभई वगैरे देण्याची गरज नाही, राहणार नाही. वर्ग भगिनी चित्रा वसेकर, मेढेकर ह्या सरांचा सत्कार करू इच्छितात, तर मी त्यांना विनंती करतो की दोघांनी उभयता येऊन
ह्या ठिकाणी सरांचा सत्कार करावा. पांडे समोर. आणि आपल्यावर संस्कार केलेले आहेत की ज्यातून आपली एक कर्तबगार पिढी तयार झाली. आपली तर झाली पण आपल्या मुलांची सुद्धा झालेली आहे. असे आदरणीय गुरुजी रायगावकर सर, लज देशमुख आणि अनेक असलेले आपले गुरुजीच बना का आणि ज्यांच्या सहकार्यातून आजपर्यंतचं जीवन आपण एकमेकांनी घडवलं ते संपूर्ण माझे बालमित्र तथा सर्व बालमैत्रिणी. अनेकदा अनेक प्रकारचं सहकार्य त्या काळामध्ये आपणाकडून आम्हाला झालेलंच आहे. खरं तर ते दिवस सगळे गरिबीचे होते आणि गरिबीच्या प्रसंगातून ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांचा नामोल्लेख मला करता येणार नाही. परंतु 56 वर्षानंतर आपण एकत्रित जमलो याचा फार मोठा मला आनंद होत होता. खरं म्हटलं तर नियोजकांनी जेव्हा मला कल्पना दिली अक्षरशः मला एक आठवडाभर तर झोपच आली नाही. म्हटलं आज होतो कार्यक्रम का उद्या होतो. मग काल बोरीकर, मी, वसंत मुत्तेपर आणि सुधीर आंबेकर अशी आम्ही मंडळी औरंगाबादून मुलाकडून आलोत. रात्री मुलगा म्हणत होता झोपा ना बाबा. मी म्हटलं नाही रे, मला लवकरच जाऊ दे. आणि अशा प्रकारचं एक उत्सुकतेच्या पोटी मी इथे आलेलो आहे. खरं तर माझं नाव पद्माकर सदाशिवराव घारापूरकर आहे, परंतु 1971-72 मी माझ्या आत्याकडे दत्तक गेलो आणि योगायोगानं माझं नाव शिवराव मनोहर मगरे झालं. त्याच्यामुळं माझा फोन जर कोणाला गेला तर त्यांना वाटायचं की मगरे आपल्या क्लासमध्ये कोणीच नव्हतं, म्हणून मला पुन्हा त्याची कल्पना द्यावी लागत होती. माझं आणि सरचं बोलणं मागच्याच महिन्यामध्ये झालं होतं. योगायोगानं ते फार दिवस माझे कष्टात गेले. अनेकदा मला ते दत्तक विधानाचा कंटाळा आला. मी म्हटलं माझ्या आईबाबांना हे नकोच. मला दुसऱ्याची प्रॉपर्टी जगण्यामध्ये माणसाला काही फार आयुष्यामध्ये समाधान लाभत नसतं. परंतु वडिलांनी वारंवार सांगितल्यामुळं ते तसंच सगळं जीवन मी 2000पर्यंत काढलं. त्याच्यानंतर मुलं माझ्या चांगल्या प्रकारचे औरंगाबादला स्थायिक झालेत. चित्राताईच्या घरी मी मागच्या वेळेस गेलो होतो. माझ्या घराचा बराचसा भाग हे बौद्ध समाजाचे एक शिक्षक आहेत भालचंद्र वाठोरे, त्यांना मी कोचिंग क्लासेस चालवण्यासाठी दिलेले आहे. म्हणजे मुलाची काळजी नाही, मला शेतीची काळजी नाही आणि मला घराचीही काळजी नाही. योगायोगानं गेल्या 10-12 वर्षामध्ये या गजेंद्र महाराजांचा मला सहवास लाभला आणि त्यांच्या सत्संगाने मी पूर्णतः प्रभावित झालेला आहे. आणि अशा प्रकारे ज्या ज्या विचारवंतांचा मला सहवास लाभला ते सगळ्या विचारवंतांचा सहवास म्हणून या पुस्तकांना पत्रस्वरूपीय लिखाण मी केलेलं आहे. त्याच्यानंतर एक छोटंसं हे आत्मकथन आहे माझं, घारापूर ते चातारी पैनगंगेच्या काठाकाठानं. आणि हे शेवटच्या टप्प्यात मी लिहिलेलं आहे कारण माझ्या परतीचा प्रवास आता तिथे चालू झालेला आहे. म्हणून मी सगळ्यांना एक विनंती केलेली आहे की या परतीच्या प्रवासामध्ये माझं जीवन सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं. योगायोगानं हा एक टप्पा माझा राहिलेलाच होता की आपण आपल्या मित्रांना भेटावं, आपल्या मैत्रिणींना भेटावं, आपले सुखदुःख त्यांच्या कानावर घालावेत. आणि योगायोगानं गेल्या वर्षी जयप्रकाश मालिवाल म्हणाला होता की पद्माकर तू प्रतिभा निकेतनाच्या कार्यक्रमात ॲड हो. मी म्हटलं अरे जयप्रकाश, 56 वर्षानंतर एक सामान्य शेतकऱ्याला कोणी ओळखणार नाही, पण तरी
या सगळ्याच्या आग्रहातून मी गेल्या वर्षी या प्रतिभानिकेतनच्या ग्रुपला मी ॲड झालो आणि आपल्या या भेटीच्या स्वरूपातून का होईना एक माझी संकल्पना आहे, एक मला अजूनही लिखाणाचा नाद आहे की माझी शाळा, माझे गुरुजी, माझे मित्र, माझं दप्तर अशा प्रकारची एखादी बुकलेट तयार करावं. सध्या एक तृणपात्यावरचं दवबिंदू नावाची एक माझी फाईल आहे, मी बोरीकर साहेबाला दाखवलेली आहे. परत आता तिलाही मागं ठेवलं. पण या कार्यक्रमामध्ये किंवा या पुस्तिकेमध्ये जर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर ती एक कायमस्वरूपी आठवण आपल्या भावी पिढीला राहील आणि मुलांना समजेल की प्रतिभानिकेतनचं नातं काय होतं, सरांचं नातं काय होतं, त्या मुलांचं नातं काय होतं, मित्रपरिवारांचं काय नातं होतं. भविष्याच्या दृष्टीनं हा एक उपक्रम मला करायचा आहे. आणि मी आपल्या सगळ्या नियोजकांना विनंती करतो की जसं जसं त्यांना माझ्या व्हॉट्सअपवर पत्रव्यवहार करता येतील तशा प्रकारचे काही फोटो, काही माहिती जर टाकलं तर एक सुंदर पुस्तक मग तयार करेल. माझ्या पुस्तकाची चित्राला माहीत आहे, जयप्रकाश मालीवाला माहीत नाही, बोरीकरांना माहीत आहे. तर अशा प्रकारचा एक माझा कार्यक्रम आहे. त्याला जर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर शेवटच्या टप्प्यामधला माझा संकल्प सिद्धीला जाईल आणि तोही आपल्याच सहकार्याने जाईल. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नियोजकांनी दिलेल्या संधीबद्दल मी पुनश्च एकदा सगळ्यांचे आभारी आहोत. आणि पुढल्या वर्षीच्या कार्यक्रमाचं नियोजनसुद्धा थोडं लवकर सांगितलं तर सगळी तयारी करणार.